श्री स्वामी समर्थ। उद्या 13 मे बुधवार अपरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी ही एक गोष्ट नक्की खा, इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही। मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे। येत्या 13 मे 2026 रोजी येते आहे अपरा एकादशी। मित्रांनो, ही कोणती साधीसुधी एकादशी नाही, तब्बल 101 वर्षानंतर ज्येष्ठ महिन्यात असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे। कारण ही एकादशी गणपती बाप्पाच्या प्रिय बुधवारी आलेली आहे। विष्णूंची कृपा आणि गणेशाचे आशीर्वाद असा हा सुवर्णयोग ज्यांच्या घरात साजरा होईल त्यांच्याकडे वर्षभर पैशाचा पाऊस पडेल। मित्रांनो, हा व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा वरद हस्त तुमच्या डोक्यावर कायम राहावा, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा। तुमचा एक लाईक मला अशाच आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो। आणि हो, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून एकही महत्त्वाची तिथी तुमच्याकडून चुकणार नाही। आणि कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंग गणपतये नमः लिहायला विसरू नका। तुमचा एका कमेंटने घरातील सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढेल। अपरा म्हणजे अपार, ज्या पुण्याला कोणतीही सीमा नाही, ज्याच्या फळाची गणना करणे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य नाही, ते अफाट पुण्य देणारी ही एकादशी। मित्रांनो, शास्त्रे आणि पुराणे ओरडून सांगतात आहे की या एकादशीचे महत्त्व इतके मोठे आहे की नियमाने हे व्रत केल्यास माणसाला 100 सूर्य यज्ञ आणि 1000 अश्वमेध यज्ञाचे जे एकत्रित फळ मिळते ते केवळ एका दिवसाच्या उपवासाने प्राप्त होते। विचार करा, आजच्या काळात आपल्याला एक यज्ञ करणे शक्य नाही, तिथे हजारो यज्ञांचे पुण्य ही तिथे आपल्या पदरात पाडून देत आहे। यालाच पितृ उद्धारक एकादशी असेही संबोधले जाते। आपल्यापैकी अनेकांच्या घरात पितृदोष असतो, कामे रेंगाळतात किंवा घरात सतत कटकटी होतात। अशा वेळी जर तुम्ही 13 मे रोजी श्रद्धेने हे व्रत केले तर तुमच्या 7 पिढ्यांतील पूर्वजांना नरक यातनेतून मुक्ती मिळते आणि त्यांच्या मोक्षाचा मार्ग सापडतो। जेव्हा पूर्वज तृप्त होतात तेव्हाच घराची भरभराट होते, हे विसरू नका। पण मित्रांनो, इथेच खरी सावधगिरी बाळगण्याची आहे। एकीकडे हे व्रत तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते, तर दुसरीकडे या दिवशी कळत न कळत केलेल्या काही चुका तुम्हाला कंगालही करू शकतात। शास्त्रानुसार या दिवशी तांदूळ खाणे म्हणजे किडा खाण्यासारखे मानले गेले आहे। जर या दिवशी तुम्ही कोणाची निंदा केली, खोटे बोललात किंवा घरात मांसाहार मद्यपान केले तर मिळणारे पुण्य तर लांबच, पण पदरी पडणारे पाप 7 जन्मांपर्यंत पाठलाग करते। म्हणूनच मी सांगते, ही वेळ सावध होण्याची आणि जागृत होण्याची आहे। या दिवशी केलेली काही गुप्त छोटे उपाय तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देऊ शकतात। अगदी गरीब माणसालाही जर या दिवशी विष्णू चरणी लीन झाला आणि मी सांगितलेली ती एक गोष्ट खाल्ली तर त्याला करोडपती व्हायला वेळ लागणार नाही। कारण हा 101 वर्षानंतरचा योग तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळापासून उपटून टाकण्यासाठी आलेला आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्याबद्दल माझ्या अनेक माता भगिनींच्या मनात संभ्रम आहे, तो म्हणजे एकादशी नक्की कधी आहे? व्रत 12 तारखेला करायचे की 13 तारखेला? तर तुमच्या मनातील ही शंका आता पूर्णपणे काढून टाका आणि नीट ऐकून घ्या। शास्त्रानुसार अपरा एकादशीची तिथी 12 मे 2026 रोजी दुपारी 2:52 सुरू होत आहे।
पण ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 मे रोजी दुपारी 1:29 असणार आहे. आपल्या हिंदू धर्मात उदय तिथीला म्हणजे सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीला सर्वोच्च महत्त्व दिले जाते. 13 मे रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्यामुळे हे व्रत आपण सर्वजण बुधवार 13 मे 2026 रोजीच पाळणार आहोत. बुधवारी एकादशी येणे हा एक अतिशय शुभ संकेत आहे. यामुळे भगवान विष्णू सोबतच बुद्धीचा दाता श्री गणेशाची ही कृपा आपल्याला मिळणार आहे. आता पूजेचा शुभ मुहूर्त ही लिहून घ्या. सकाळी 5:35 ते सकाळी 8:20 पूजेसाठी अत्यंत उत्तम वेळ आहे. जर तुम्हाला या काळात वेळेत शक्य नसेल तर सकाळी 10:40 ते दुपारी 12 वाजेपर्यंतचा लाभ अमृत मुहूर्त सुद्धा तुम्ही पूजेसाठी वापरू शकता. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारणं किंवा व्रत सोडण्याची वेळ. एकादशी जेवढी महत्त्वाची असते तेवढीच महत्त्व हे व्रत सोडण्याच्या वेळेला असतं. या व्रताचे पारणं तुम्ही 14 मे रोजी सकाळी 5:30 ते 8 वाजेपर्यंत करू शकता. या वेळेतच उपवास सोडला तर तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. मुहूर्त तर तुम्हाला समजलाच आहे. आता आपण पाहणार आहोत त्या खास गोष्टीबद्दल जी तुम्हाला या दिवशी नक्की खायची आहे. पण त्याआधी हा मुहूर्त विसरू नये म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा लगेच आपल्या डायरीत लिहून घ्या. मित्रांनो, आता आपण त्या विषयाकडे वळू ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तो प्रश्न म्हणजे असं काय खावं ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः चालत तुमच्या दारी येईल आणि भगवान विष्णूंचा वरदहस्त तुमच्यावर राहील. शास्त्रात प्रत्येक व्रताचा एक विशिष्ट आहार सांगितलेला आहे. अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी फळांमध्ये सीताफळ खाणे हे अमृता समान मानले जाते. या फळाचा नावाचा उगमच माता सीतेच्या नावावरून झालेला आहे. असे मानले जाते की वनवासाच्या काळात माता सीतेने हे फळ ग्रहण केले होते आणि या फळाला त्यांचा विशेष आशीर्वाद लाभला आहे. हे फळ खाल्ल्याने मनातील सात्विकता वाढते आणि घरात सुख शांती नांदते. पण मित्रांनो, आता नीट लक्ष देऊन ऐका. ती एक खास गोष्ट कोणती ज्यामुळे तुमचे भाग्य फळफळाला येणार आहे. ती गोष्ट म्हणजे विष्णुप्रियेचा म्हणजेच तुळशीचा प्रसाद. हो मित्रांनो, या दिवशी सकाळी पूजेनंतर भगवान विष्णूंना अर्पण केलेल्या गोड फळांचा प्रसाद घ्या. पण त्याच प्रसादासोबत तुळशीचे एक दल म्हणजेच पान ग्रहण करणे अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशी तोडणे निषिद्ध आहे. त्यामुळे आपल्याला आदल्याच दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवा. जेव्हा तुम्ही तुळशीयुक्त प्रसादाचे सेवन करता तेव्हा तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमच्या कुंडलीतील बुध आणि गुरु ग्रह हे दोन्ही ग्रह बलवान होतात. ज्याचे ते 2 ग्रह मजबूत असतात त्यांच्याकडे पैसा आपोआप खेचला जातो. तुम्ही आहारात सफरचंद, केळी, पपई किंवा गोड द्राक्षे नक्की घेऊ शकता. ही फळे रसाळ आणि सात्विक आहेत. पण इथे एक मोठी चूक टाळा. अनेक लोक फळांचा रस ज्यूस पितात पण त्यात वरून मीठ किंवा बर्फ टाकतात. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी साधे मीठ खाणे टाळावे आणि बर्फाचा वापर केल्याने फळांमधील नैसर्गिक तत्व कमी होतात. त्यामुळे शक्य असल्यास ताजी फळे जशी आहेत तशी खा. हा सात्विक आहार केवळ तुमच्या पोटाची भूक भागणार नाही तर तो तुमच्या आत्म्याला भगवान विष्णूंच्या जवळ घेऊन जाईल. लक्षात ठेवा, अन्नाचा परिणाम मनावर होतो आणि शुद्ध मनाने केलेली प्रार्थनाच ईश्वर लवकर ऐकतो. त्यामुळे या एकादशीला हा तुळशी प्रसाद नक्की घ्या आणि अनुभवा की कसा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो. मित्रांनो, एकादशीच्या दिवशी जितकं महत्त्व काय करावं याला आहे त्याहूनही कितीतरी पट जास्त महत्त्व काय करू नये याला आहे. कारण एक छोटीशी चूक
तुमच्या वर्षाच्या मेहनतीवर आणि पुण्यावर पाणी फेरू शकते. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, या दिवशी घरामध्ये विसरूनही तांदूळ शिजवू नका आणि खाऊ तर नकाच. शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती तांदूळ खातो तो जणू काही अळ्या किंवा किडे खाण्याचं पाप करतो. या दिवशी तांदळामध्ये कामवासना आणि नकारात्मक लहरींचा वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे स्वतः तर तांदूळ टाळाच, पण घरातील लहान मुले किंवा वृद्धांनाही या दिवशी तांदळाचे पदार्थ देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे वांग्याची भाजी. मित्रांनो, वांग्याला तामसिक अन्नाची श्रेणीत ठेवलं गेलेलं आहे. अपरा एकादशीला वांग्याचं सेवन केल्याने मनातील सात्विकता नष्ट होते आणि बुद्धी भ्रष्ट होते. जर बुद्धीच ठिकाणावर नसेल तर लक्ष्मी तुमच्या घरात कधीच टिकणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा इशारा, या पवित्र दिवशी मांसाहार, अंडी, मासे किंवा मद्यपान या गोष्टींना स्पर्श करणं म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे. ज्या घरात या दिवशी अशा अभक्ष गोष्टी बनवल्या जातात तिथूनच माता लक्ष्मी कायमची पाठ फिरवते. मग तुम्ही कितीही पूजा अर्चा केली तरी त्या घरात दारिद्र्य आपलं ठाणं मांडून बसतं. यासोबतच आहारात आंबट पदार्थांचा वापर टाळा. लिंबू, चिंच किंवा दही यासारख्या आंबट गोष्टी एकादशीच्या व्रतामध्ये वर्ज्य मानल्या जातात. तसेच बाहेरचं पाकिटबंद अन्न, डब्याबंद ज्यूस किंवा लस्सी पिणं टाळा, कारण यात भेसळ असण्याची शक्यता असते आणि तुमचं व्रत खंडित होऊ शकतं. मित्रांनो, हा दिवस संयमाचा आहे. फक्त जिभेवरच नाही तर आपल्या विचारांवरही ताबा ठेवा. कोणाबद्दलही वाईट बोलू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. लक्षात ठेवा, अन्नाचं शुद्धीकरणच हेच मनाच्या शुद्धीकरणाचं पहिलं पाऊल आहे. जर तुम्ही या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर नक्कीच करेल. आता अगदी कान देऊन ऐका, कारण आता मी तुम्हाला तो गुपित उपाय सांगणार आहे जो तुमचे नशीब पलटून टाकू शकतो. आपण सर्वजण मेहनत तर करतोच, पण कधी कधी नशिबाची साथ मिळत नाही. अशा वेळी हा 101 वर्षानंतरचा दुर्मिळ योग तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. तुम्हाला करायचं काय आहे ऐका. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी किंवा शुभ मुहूर्तावर आपल्या अंगणातील तुळशी मातेजवळ जा. तुळशीला सर्वात आधी एक लाल रंगाची सुंदर चुंदरी अर्पण करा. लाल रंग हा सौभाग्याचं आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही तुळशीला चुंदरी ओढता तेव्हा तुम्ही माता लक्ष्मीला आपल्या घरात सन्मानाने आमंत्रित करत असता. आता येतो तो मुख्य उपाय. एका कोरा लाल रंगाचा कापड घ्या. त्यामध्ये 1 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे नाणे ठेवा. त्या नाण्यावर थोडं कुंकू आणि अक्षदा वाहा. आता हे नाणे त्या लाल कापडात गुंडाळून त्याची एक छोटी गाठ तयार करा. ही छोटीशी पोटली तुम्ही तुळशीच्या कुंडीतल्या मातीत हलकीशी दाबून ठेवा किंवा तिथे मुळापाशी अर्पण करा. मित्रांनो, हे नाणे केवळ पैसा नाही तर ते तुमच्या समृद्धीचे बीज आहे. असे केल्याने घरामध्ये धन ऐश्वर्याचे मार्ग जे आजवर बंद होते ते एकामागून एक खुले होऊ लागतात. आणखीन एक विशेष सेवा, याच दिवशी तुळशी मातेला थोडे कच्चे दूध अर्पण करा. लक्षात ठेवा, दूध गाईचे आणि कच्चे असावे. तुळशीला दूध अर्पण केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात, कारण तुळशी विष्णूंना प्रिय आहे आणि विष्णूंना दुग्धधारा प्रिय आहे. जेव्हा विष्णू लक्ष्मी जोडीने प्रसन्न होतात तेव्हा त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. हा उपाय साधा वाटत असला तरी या वेळेच्या बुधवारी आलेल्या एकादशीच्या योगावर तो 1000 पटीने अधिक शक्तिशाली ठरतो. ज्या लोकांवर कर्जाचं डोंगर आहे किंवा ज्यांचे पैसे कुठे अडकले आहेत त्यांनी हा उपाय पूर्ण श्रद्धेने नक्की करून पहा. लक्षात ठेवा, उपाय करताना मनात शंका नसावी. माझ्या घरात सुख समृद्धी येणारच
या ठाम विश्वासाने हा उपाय नक्की करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडतात ते. हा व्हिडिओ केवळ पाहू नका तर आपल्या बहिणींना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून त्यांच्याही घरात समृद्धी येईल. शेवटी दुसऱ्याचं भलं चिंतलं की देव आपलं भलं नक्कीच करतो. या दिवशी सकाळी लवकर उठून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. कोणाशीही वाद घालू नका, खोटे बोलू नका. शांत मनाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करा. मित्रांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्याचं फळ मिळेल. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. तुमची सर्व संकटे दूर होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.